नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर आणि आपलं स्वागत आहे या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे MST CET परीक्षेसाठी बायोलॉजी या विषयामध्ये येणारे अतिसंभाव्य प्रश्न आणि तेही मराठीतून. तर चला तर सुरुवात करूया चॅप्टर नंबर 1 रिप्रोडक्शन ऑफ लोअर अँड हायर प्लांट्स यापासून. पहिला प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती. क्वेश्चन फर्स्ट, डॉट 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 इज अ टाइप ऑफ ओरी हॅव्हिंग मेनी नंबर ऑफ ओव्ह्यूल्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे दिले आपल्याला मेनी नंबर ऑफ ओव्ह्यूल्स. आता मेनीचा अर्थ होतो मेनी म्हणजे मल्टी. सो इथे जर ऑप्शन आपल्याला बघितलं तर युनि ओव्हुलेट, मल्टी ओव्हुलेट, अपोकार्पस, अनाट्रॉपस. आता अपोकॅर्पस किंवा अनाट्रॉपस हा तर आन्सर होणार नाही. त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण हे दोन्ही पण जे आहे ऑप्शन जे आहेत तर ते आहेत टाइप्स ऑफ ओव्ह्यूल. आणि इथे आपल्याला ओव्ह्यूलचा टाइप विचारला नाहीये, तर आपल्याला मेनी नंबर जर ओव्ह्यूल मध्ये असेल, ओव्ह्यूलचा असेल ओरीमध्ये, तर त्या कुठल्या टाइपची ओरी आहे असं विचारलंय. युनिलोक्युलेटचा अर्थ होतो एकच ओव्ह्यूल आणि दुसरा आहे मल्टी ओव्हुलेट, म्हणजे आपला आन्सर जे आहे तर ते बी आहे विद्यार्थी मित्रांनो. मल्टी ओव्हुलेट म्हणजेच मेनी नंबर ऑफ ओव्ह्यूल्स इन द ओरी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आपण डिस्कस करूया. क्वेश्चन नंबर 2, each ovule is attached to the placenta by the small stalk called. आता बघूया, त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर माहिती पाहिजे ओव्ह्यूलचं. जर ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर जर माहिती करून घ्यायचं असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा असतो एक स्टॉक. आता या स्टॉक जो आहे तर त्याचा आउटर ओव्ह्यूलचा जो आउटर मेम्ब्रेन आहे तर तो आहे इंटुगमेट. जर एकच इंटुगमेट जर ओव्ह्यूलला असेल तर त्याला म्हटलं तर युनिटेगमिक ओव्ह्यूल. जर दोन इंटुगमेट जर असेल आपल्या ओव्ह्यूलला तर त्याला म्हटलं तर बायटेगमिक ओव्ह्यूल. आता इथे जो ओपनिंग येतात त्याला म्हटलं तर मायक्रोपायलर एंड. आणि याच्या आतमध्ये एक असतं न्यूसेलस आणि त्याच्या आतमध्ये असते एम्ब्रिओ सॅक. आणि इकडे हा जर बघितला आपण तर इकडे एक स्टॉक असतो, त्या स्टॉकलाच म्हटलं तर फ्युनिक्युलस. आणि या फ्युनिक्युलला इथे अटॅच असतो प्लासेंटा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आहे प्लासेंटा, त्याला म्हटलं तर प्लासेंटा. प्लासेंटा इथे आहे फ्युनिक्युलस, फ्युनिक्युलस. आणि इथे आहे आपला हिलम, हिलम. आणि इथे आतमध्ये जो आहे हे दोन्ही आहेत इंटुगमेंट, हे इंटुगमेंट आहेत. आणि त्याच्या आतमध्ये न्यूसेलस. आता तुम्हीच आन्सर गेस करू शकता की आपला आन्सर काय असेल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितलं की स्मॉल स्टॉक हा कशाला कुठला आहे जो प्लासेंटाला अटॅच आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आहे प्लासेंटा. हा जो प्लासेंटा आहे तर तो कनेक्ट आहे, हा स्टॉक आहे, म्हणजे इथे आहे फ्युनिक्युलस. म्हणजे आपलं जे आन्सर आहे तर ते झालं फ्युनिक्युलस. म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. असेच खूप सोपे प्रश्न आहेत पुढे पण, जे आपल्याला विचारले जाण्याची शक्यता आहे. पुढे बघूया एक क्वेश्चन, आणखीन एक. विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज कॉमनली प्रॅक्टिस फॉर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन पहिली गोष्ट तर ज्याच्यामध्ये सोमॅटिक सेल पासूनच रिप्रोडक्शन होतं. आता इथे आपल्याला दिलंय काही, तर इथे पहिला ऑप्शन दिलाय फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन हा असेक्शुअल टाईपचा रिप्रोडक्शन आहे, ज्याच्यामध्ये ब्रेकडाऊन्स होतात, म्हणजे हे आपलं आन्सर नसणार आहे. दुसरं आहे बडिंग. बडिंग पण असेक्शुअल टाईपचा रिप्रोडक्शन आहे, इथे बर्ड फॉर्मेशन होतं. सो हे सुद्धा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन नाहीये. त्याच्यानंतर आलंय कटिंग आणि लेअरिंग. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो इथे ऑप्शन दिलाय कटिंग. आता कटिंग मध्ये काय असतं तर बघा, एक आपण झाडाची फांदी घेतो, झाडाची फांदी म्हणजे जो काही स्टेम आहे तर तो घेतो, त्याला खालच्या साईडने असा तिरका कट करतो आणि वरच्या साईडने असं स्ट्रेट कट करतो. आता इथे तिरका कट करतोय कारण का तर सरफेस एरिया जो आहे तर तो इन्क्रीज झाला पाहिजे, जेणेकरून वॉटर ऍब्सॉर्प्शन जे आहे तर ते वॉटर ऍब्सॉर्प्शन फास्ट होईल. मात्र वरती स्ट्रेट कट घेतो कारण रेस्पिरेशन जे होत आहे, ट्रान्सपिरेशन जे होत आहे तर त्याचा रेट मात्र कमी असावा, जेणेकरून वॉटर लॉस जो आहे तर तो कमी होईल आणि स्टेम मध्ये जास्तीत जास्त वॉटर साचेल, ज्यामुळे इथे नवीन लीफ फॉर्म होण्यासाठी त्याचा फायदा होईल. आणि म्हणूनच ही जी मेथड आहे तर ही कॉमन मेथड वापरली जाते व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन साठी. आणि म्हणून आपलं जे आन्सर आहे तर ते कटिंग हे आपलं आन्सर आहे. पुढचा एक क्वेश्चन बघूया विद्यार्थी मित्रांनो. इन विच ऑफ द फॉलोइंग मेथड टू प्लांट्स आर जॉईन इन सच अ वे दॅट दे ग्रो ॲज वन प्लांट. आता त्यांनी काय दिलंय बघा, एक अशी मेथड जिथे दोन प्लांट हे जॉईन होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आणखीन पुढे सांगितलंय की ते प्लांट ग्रो होताना मात्र एकच प्लांट ग्रो होतो. मग अशी कुठली मेथड आहे की जिथे आपण दोन प्लांट यूज करतो आणि
ग्रो होताना मात्र ते एकच प्लांट येत आहे. तर त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट जे आहे तर ते कटिंग. कटिंग मध्ये तर आपण एकच प्लांट वापरतोय. दुसरी जी आहे तर ते ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग मध्ये आपण मात्र 2 प्लांट वापरतो, पण प्लांट ग्रो होताना मात्र ते एकच नाही राहत तर 2 होतं. बघा, एक पार्ट असतो सायनचा आणि दुसरा जो पार्ट असतो तर तो असतो स्टॉकचा. आता स्टॉकचा जो पार्ट आहे तर तो नंतर जॉईंट होतो. हे दोन्ही पार्ट जॉईन झाले तर त्याच्यानंतर एकच प्लांट म्हणून ग्रो होत नाही, कारण वरच्या साईडला जसं की आपण एक एक्झाम्पल बघतो बघा, पोमॅटो प्लांट. आता पोमॅटो म्हणजे काय, तर रूटचे जे आहे तर त्याला पोटॅटो येतात आणि वरती स्टेम जे आहे तर त्याला टोमॅटो येतात. म्हणजे याचा अर्थ इथे हे प्लांट 2 प्लांट असतात, म्हणून आपण इथे ग्राफ्टिंग आन्सर पण देऊ शकत नाही. त्याच्यानंतर पुढचं जे आहे त्याच्यानंतर बडिंग. आता बडिंग बघा विद्यार्थी मित्रांनो, बडिंग मध्ये काय होतंय तर बर्ड फॉर्मेशन होतं. हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन नाहीये, असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, पण इथे एकच प्लांट आपण युज करतो. त्याच्यानंतर लेअरिंग मध्ये 2 प्लांट युज करतो, मात्र 2 प्लांट जे आहे तर इथे आपण असं लेअरिंग करतो आणि इकडून एक प्लांट असा जॉईन करतो. आता इथे ग्रो झाल्यानंतर मात्र आपल्याला एक प्लांट कट करून टाकावा लागतो आणि एकच प्लांट ग्रो होईल. तर जर आपल्याला जर 2 ऑप्शन जर बघितले, ग्राफ्टिंग आणि लेअरिंग, तर या दोन्हीमध्ये थोडंसं आपल्याला कन्फ्युजन वाटतं, की या दोन्ही आन्सरमध्ये काय असेल. कटिंग आणि बडिंग तर आपण इझिली निग्लेक्ट करून टाकतो, की हे आन्सर होणारच नाही. पण राहिला बी आणि डी ऑप्शन, म्हणजे ग्राफ्टिंग आणि लेअरिंग मध्ये कुठला राहील. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, दोन्हीमध्ये मी फरक सांगतो, की ग्राफ्टिंग आणि लेअरिंग मध्ये आपण दोन्ही पण प्लांटचे पार्ट वापरतोय. तर इथे मात्र आपल्याला कुठल्याही प्लांटला कट करायची गरज नाही. मात्र लेअरिंग मध्ये मात्र आपल्याला प्लांट कट करावे लागतात आणि त्यामुळे लेअरिंग हे ऑप्शन आन्सर नसेल, कारण इथे एकच प्लांट ग्रो होत नाही. मात्र ग्राफ्टिंग मध्ये आपलं एकच प्लांट ग्रो होतं आणि म्हणून आपलं जे आन्सर आहे तर ते आन्सर बी इज द ग्राफ्टिंग. त्याच्यानंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5 इज द कटिंग इज नॉट अ सुटेबल मेथड फॉर रिप्रोडक्शन फॉर. आता इथे डायरेक्टली हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपल्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये डायरेक्टली एक्झाम्पल दिलेले आहे, त्याच्यामुळे हा डायरेक्ट क्वेश्चन असल्यामुळे इथे जास्त काही एक्सप्लेनेशनची गरज नाही. जनरली जे रिप्रोडक्शन जे होत आहे तर ते रिप्रोडक्शन जे आहे तर ते ऍपल मध्ये होत आहे, त्याच्यामुळे इथे काही एक्सप्लेनेशनची गरज पडणार नाही. सो डायरेक्ट प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हेलोबियल टाइप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट occurs in डॉट 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 ऑफ मोनोकॉटिलिडॉन्स. आता मोनोकॉटिलिडॉन्स कुठल्या प्लांटमध्ये हेलोबियल टाइपचं रिप्रोडक्शन होतं. आता हेलोबियल टाइप म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये दोन्ही पण टाइपचे एंडोस्पर्म डेव्हलपमेंट हे आहे, जसं की न्यूक्लिअर आणि दुसरं जे आहे तर ते सेल्युलर. सो न्यूक्लिअर आणि सेल्युलर दोन्ही पण टाइप्स जिथे मिक्स असतात तर त्याला म्हटलं तर हेलोबियल टाइप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. आणि मग एंडोस्पर्म डेव्हलपमेंट होत असताना हेलोबियल जो टाइप आहे तर याच्यामध्ये हा पण डायरेक्ट क्वेश्चन आहे. इथे अस्पोडेलस हे जे प्लांट आहे तर त्याच्या ते मोनोकॉट प्लांट आहे आणि त्याच्यामध्ये हेलोबियल टाइपनी एंडोस्पर्म डेव्हलपमेंट होते. त्याच्यानंतर पुढचं क्वेश्चन बघितला विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला दिलाय फ्रॉम अमॉंग द सेट ऑफ टर्म गिव्हन बिलो नोटिफाय विच इज असोसिएटेड विथ द डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. तर कुठल्या गोष्टी असोसिएट झालेल्या आहे एंडोस्पर्म डेव्हलपमेंटसाठी तर हे विचारलंय. तर बघा ऑप्शन काय, देअर आर 3 टाइप ऑफ एंडोस्पर्म बेस्ड ऑन मोड ऑफ डेव्हलपमेंट. बरोबर आन्सर आहे, कारण याच्यामध्ये 3 टाइप आहेत. एक आहे न्यूक्लिअर, दुसरे सेल्युलर आणि तिसरे हेलोबियल. त्याच्यानंतर पुढचे ऑप्शन एकदा रीड करून घेऊ. द एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म आर सीन टू डेव्हलप सेपरेटली. नेक्स्ट ऑप्शन आहे इट ऑकर्स इन नॉन अँजिओस्पर्मिक प्लांट. आणि लास्ट वन इज द झायगोट डिवाइड टू फॉर्म प्रो एम्ब्रियो. तर झायगोट पासून प्रो एम्ब्रिओ बनत नाही. त्याच्यानंतर अँजिओस्पर्मिक प्लांट मध्येच हे होतं फक्त आणि डेव्हलपमेंट हे ते सेपरेटली नसते. एंडोस्पर्म आणि एम्ब्रिओ डेव्हलपमेंट ही एकत्रच होतं. आता बघा याचं जे आन्सर आहे तर ते असेल आन्सर ए, जे की करेक्ट आहे, ज्याच्यामध्ये 3 टाईप आहेत. येस. पुढचा जो क्वेश्चन आहे तर क्वेश्चन नंबर 8 डॉट 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 इज द ट्रिपल फ्युजन आर 2 इव्हेंट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्मिक फ्लॉवरिंग प्लांट. आता बघा त्यांनी काय म्हटलंय, एक एक इव्हेंट त्यांनी दिलेला नाहीये, दुसरं म्हटलं ट्रिपल फ्युजन. आता जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर आपण जर एम्ब्रिओसॅक जर बघितली तर सपोज ही आहे एम्ब्रिओसॅक. एम्ब्रिओसॅकचं जे स्ट्रक्चर आहे तर ते 7 सेल 8 न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आहे. वरच्या साईडला जे आहे तर त्या 3 सेल असतात, ज्याला आपण म्हणतो अँटीपोडल सेल. त्याच्यानंतर मध्ये जे आहे तर ते फ्री न्यूक्लियस किंवा पोलर न्यूक्लियस असतात. खाली जे आहे तर त्या 3 अनइक्वल सेल असतात, दोन दोन स्मॉल सेल असतात ज्याला म्हटलं तर सिनर्जिड, आणि एक लार्ज सेल असते तिला म्हटलं तर एक. आता जे प्री न्यूक्लियाय
आता हे जे पोलार न्यूक्लियर तर येणारा जो स्पर्म आहे, तर स्पर्म मध्ये दोन स्पर्म सेल असतात. एक जो होतो तर फ्यूज होतो या फिमेल गॅमेट सोबत म्हणजे एक सोबत, आणि दुसरा जो फ्यूज होतो तर तो या फ्री न्यूक्लियस सोबत होतो. तर इथे 3 हॅप्लॉइड सेल न्यूक्लियस एकत्र येतात म्हणून याला म्हटलं तर ट्रिपल फ्युजन, आणि इथे बनते पीईएन सेल. पीएन ही जी असते तर ही ट्रिपलॉइड सेल बनते, त्याच्या पुढे पासून पुढे एंडोस्पर्म डेव्हलपमेंट होतं. आणि इथे एक जे दिलेला आहे तर एक सोबत वन हॅप्लॉइड गॅमेट ऑफ फिमेल आणि वन हॅप्लॉइड गॅमेट ऑफ मेल यांचं दोघांचं फ्युजन होतं. आणि जेव्हा हॅप्लॉइड मेल आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं तर त्याला आपण म्हणतो सिंगॅमी. आणि इथे मात्र होते सिंगॅमी. आता इकडे पण फर्टिलायझेशन होतं, इकडे पण फर्टिलायझेशन होतं. इथे काय बनतं तर इथे इथे झायगोट बनतो, इथे झायगोट बनतो. मग एका ठिकाणी सिंगॅमी होते, दुसऱ्या ठिकाणी ट्रिपल फ्युजन होतं. आणि जेव्हा दोन्ही पण ठिकाणी फर्टिलायझेशन होतं तर याच कन्सेप्टला म्हटलं जातं डबल फर्टिलायझेशन. आणि म्हणून आपलं जे आन्सर आहे तर ते सी इज द सिंगॅमी. त्यानंतर पुढचा एक क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 9. Among the term listed below, which is not a technically correct term for double fertilization? आता पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन एकदा रीड करूया. इट वॉज डिस्कवर्ड बाय नॉचिन्स. देन सेकंड ऑप्शन आहे इट अकर्स इन नॉन अँजिओस्पर्मिक प्लांट. थर्ड ऑप्शन आहे पोलन ट्यूब एंटर ओव्ह्यूल थ्रू द मायक्रोपाइल. अँड फोर ऑप्शन आहे मेल अँड फिमेल गॅमेट युनाइट टू फॉर्म झायगोट. आता जर आपण हा क्वेश्चन जर व्यवस्थित जर डिस्कस जर केला तर आपल्याला कळेल की इथे त्यांनी काय दिलंय. बघा त्यांनी काय विचारलंय तर खाली दिलेले ज्या टर्मिनॉलॉजी तर त्यात नॉट टेक्निकली करेक्ट. तर इथे टेक्निकली करेक्ट नाही विचारलंय तर त्याच्या अगोदर नॉट हा वर्ड आलाय, म्हणजे त्याच्या अपोजिट आपल्याला बघितलंय. म्हणजे कुठलं आन्सर होऊ शकतं हे जर बघत असेल तर आपल्याला चुकीचं सेंटेन्स शोधावं लागणार आहे डबल फर्टिलायझेशन साठी. आणि बघा आपण जर ऑप्शन नंबर सी जर बघितला तर पोलन ट्यूब एंटर ओफ्यूल थ्रू द मायक्रोपाईल, इथे मायक्रोपाईल रेंट कडून होऊ शकते. त्याच्यानंतर मेल आणि फिमेल गॅमेट युनाइट होतात, झायगोट बनतं. येस, हे तो पण करेक्ट ऑप्शन आहे, हे पण करेक्ट ऑप्शन आहे. इट वॉज डिस्कवर्ड बाय नॉचिन, हे पण करेक्ट ऑप्शन आहे. सो एकच ऑप्शन असा आहे की जो नॉन करेक्ट आहे. इट इज अकर इन नॉन अँजिओस्पर्मिक प्लांट. नॉन अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये ते येत नाही, तर हे जे येतं तर हे अँजिओस्पर्मिक प्लांट मध्येच येतं. म्हणून आपलं जे आन्सर असणार आहे तर ते असणार आहे ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन, नॉन करेक्ट ऑप्शन. आणि म्हणून आपलं आन्सर जे आहे तर ते ऑप्शन बी असेल. त्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन आहे द प्लॉयडी लेवल इज नॉट द सेम इज. आता बघा इथे विद्यार्थी मित्रांनो इथे नॉट द सेम विचारलंय. नॉट द सेम म्हणजे आपल्याला जे काय विचारलंय तर प्लॉयडी लेवल बद्दल कुठलं आन्सर नाही होऊ शकत नाही, जे चुकीचं आहे ते विचारलं. तो बघा इंटुगमेंट आणि न्यूसेलस हे दोन्ही सेम आहेत का, तर येस इंटुगमेंट पण असतात डिप्लॉइड, न्यूसेलस पण असतात डिप्लॉइड, म्हणजे हे दोन्ही पण सेम आहे, म्हणजे हे नाही होऊ शकत. त्याच्यानंतर रूट टिप आणि शूट टिप दोन्ही पण सोमॅटिक सेल आहे, म्हणजे इथे पण डिप्लॉइड असणार आहे. सो हे पण आन्सर होऊ शकत नाही. त्याच्यानंतर सेकंडरी न्यूक्लियस अँड एंडोस्पर्म. तर सेकंडरी न्यूक्लियस जो आहे तर तो असतो हॅप्लॉइड, आणि एंडोस्पर्म मात्र बनलेला आहे ट्रिप्लॉइड. सो सेकंडरी न्यूक्लियस जो आहे तर तो हॅप्लॉइड आहे, एंडोस्पर्म जो आहे तर तो ट्रिप्लॉइड आहे, म्हणजे इथे दोन्ही पण प्लॉयडी लेवल सेम नाही आहे. म्हणून आपलं जे आन्सर आहे तर ते ऑप्शन नंबर से होईल. तरी पण पुढचे आपण ऑप्शन रीड करून घेऊया. अँटीपोडल सेल आणि सिनर्जी, अँटीपोडल सेल आणि सिनर्जी दोन्ही पण हॅप्लॉइड असतात, म्हणजे या पण सेम आहेत. सो आपला आन्सर जे आहे तर ते ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. तर मित्रांनो तुमच्या बोर्डवरती क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग टाइप रिक्वायर पॉलिनेटर बट रिझल्ट इन जेनेटिकली सिमिलर टू ऑटोगॅमी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे काय म्हटलंय त्यांनी की रिक्वायर पॉलिनेटर तर रिक्वायर्ड पाहिजे, पण जेनेटिकली मात्र सिमिलर पण पाहिजे ऑटोगॅमी सारखं. मग आता विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला पॉलिनेशन काय तर ते सांगतो. पॉलिनेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. म्हणजे अँथर पासून जो पोलन ग्रेन निघतो आणि तो जर स्टिग्मावरती पडून जर फर्टिलायझेशन करत असेल तर त्याला म्हटलं तर पॉलिनेशन. पण आता पॉलिनेशन जे आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पॉलिनेशन जे आहे टर्मिनॉलॉजी आहे पॉलिनेशन. तर पॉलिनेशन जनरली दोन प्रकारचं असतं. पॉलिनेशन मध्ये एक असतं सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन द सेम स्पेसिस. आणि दुसरं आहे क्रॉस पॉलिनेशन. तर सेल्फ पॉलिनेशन मध्ये काय होतं तर पोलन ग्रेन जे आहे तर ते एकाच प्लांट मध्ये ट्रान्सफर होणार आहे. क्रॉस पॉलिनेशन मध्ये मात्र डिफरंट प्लांट असू शकतं. त्याच्यानंतर क्रॉस सेल्फ पॉलिनेशनचे परत दोन पार्ट पडलेले आहेत. एक आहे ऑटोगॅमी. ऑटोगॅमी, ऑटोगॅमी म्हणजे काय तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन द सेम फ्लावर. एकाच फ्लावर मध्ये असलेले पोलन ग्रेन त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती जर पडत असेल तर त्याला म्हटलं तर ऑटोगॅमी.
पण इथेच आणखीन एक टाईप आहे, तो म्हणजे झिटिनोगॅमी. झिटोनोगॅमी. तर झिटोनोगॅमी म्हणजे काय? तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन अ डिफरंट फ्लावर बट ऑन अ सेम प्लांट. एकाच प्लांट वरती जर दोन फ्लावर असेल, वरच्या फ्लावरचं पोलन ग्रेन जर खालच्या फ्लावरच्या स्टिग्मावरती जर पडत असेल, तर त्याला म्हटलं तर झिटोनोगॅमी. क्रॉस पॉलिनेशन परत दोन टाईप आहे याच्यामध्ये पण. इथे झिनोगॅमी, झिनोगॅमी आणि दुसरं आहे हायब्रिडायझेशन. तर झिनोगॅमी म्हणजे काय? तर झिनोगॅमी मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन अ डिफरंट प्लांट. आणि हायब्रिडायझेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन अ डिफरंट स्पेसीज. मग आपलं जे आन्सर आहे तो तुम्हाला कळून जाईल. सो ऑटोगॅमी बरोबरच कोण आहे? झिटोनोगॅमी. सो आपला आन्सर जे आहे ते झिटोनोगॅमी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. इन अँजिओस्पर्म एंडोस्पर्म इज फॉर्म बाय ड्यू टू. त्याच्यामध्ये फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन ऑफ मेगास्पोर, पोलर न्यूक्लिआय, पोलार न्यूक्लिआय अँड मेल गॅमेट अँड सिनर्जिड अँड मेल गॅमेट. तर त्याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय म्हटलंय तर एंडोस्पर्म कुणापासून फॉर्म होतो. आता एंडोस्पर्म जो फॉर्म होतो तर तो फॉर्म होतो पोलार न्यूक्लिआय आणि मेल गॅमेट एकत्र आल्याने. पोलार न्यूक्लिआय दोन असतात, दोन्ही पण हॅप्लॉइड असतात. आणि मेल गॅमेट जो आहे तर तो सुद्धा हॅप्लॉइड आहे. सो तीन हॅप्लॉइड सेल एकत्र आल्यामुळे होतं ट्रिपल फ्युजन आणि इथे बनते थ्री थ्री एन म्हणजे ट्रिपलॉइड सेल. आणि याच सेलला म्हटलं जातं पीईएन सेल. पीएन सेल मीन्स प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पासूनच एंडोस्पर्म फॉर्मेशन होत आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पॉइंट आउट द ऑड वन. आता आपल्याला इथे काय विचारलंय? ऑड वन विचारलंय. बघा आपण रीड करूया. न्यूसेलस, एम्ब्रिओसॅक आणि मायक्रोपाइल हे तिन्ही पण जे काही ऑप्शन आहे तर हे ओव्ह्यूलच्या रिलेटेड आहे आणि पोलन ग्रेन मात्र वेगळा आहे. सो आपलं जे आन्सर आहे ऑड वन जे आहे तर ते पोलन ग्रेन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 14. डॉट 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 इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओ इनसाइड द सीड. आता आपल्याला काय म्हटलंय? डेव्हलपमेंट होते कशाची? तर एकाच सीड मध्ये मल्टिपल एम्ब्रिओ जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? पॉली एम्ब्रिओनी कंडिशन म्हणतो. त्याच्या नावातच आहे पॉली मीन्स मेनी आणि एम्ब्रिओनी मीन्स एम्ब्रिओ डेव्हलपमेंट इन द सिंगल सीड. तो आन्सर जे झालंय आपल्या तर ते पॉली एम्ब्रिओनी. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पार्थिनोजेनेसिस इज काइंड ऑफ. पार्थिनोजेनेसिस काय? पार्थिनोजेनेसिस जे आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो अपोगॅमी टाईप आहेत. ओके, पार्थिनोजेनेसिस मीन्स सीडलेस फ्रूट आपण म्हणूया पार्थिनोजेनेसिस. आणि ज्याच्यामध्ये सीड फॉर्मेशन होणार नाही आणि त्यालाच म्हटलं तर अपोगॅमी. पुढे जे आहे, फ्रॉम अमॉंग द स्टेटमेंट बिलो चूज द वन विच इज सुटेबल रिझल्ट फॉर पार्थिनोकार्पी. आता बघूया. फ्रूट इज डेव्हलप विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. आयडेंटिकल प्लांट प्रोड्यूस इन दिस मेथड. द fruit produced in this process are seeded plant. Parthenocarpy cannot be induced artificially. आणि आपल्याला जर आन्सर बघायचं असेल तर बघा इथे आन्सर जे आहे तर ते आन्सर दिलेलं आहे फर्स्ट. बिकॉज फ्रूट जे डेव्हलप होतं, फ्रूट डेव्हलपमेंट होतं आणि विदाऊट फर्टिलायझेशन जर होत असेल तर त्यालाच आपण म्हणतो पार्थिनोकार्पी. त्याच्यानंतर पुढे प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, द काइंड ऑफ रिप्रोडक्शन इन इट. तर हे हिची फिगर दिली आणि आपल्याला इथे लगेच दिसतंय की काय फॉर्मेशन झालंय? बर्ड फॉर्मेशन झालंय. म्हणून बर्ड फॉर्मेशन होत असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो? बडिंग मेथड. पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो. असेक्शुअल रिप्रोडक्शन इज द प्रोसेस विच प्रोड्यूस जेनेटिकली डॉट 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 प्रोजेनी फ्रॉम अ सिंगल ऑर्गॅनिझम. जर एकाच ऑर्गॅनिझम पासून जर दोन ऑफस्प्रिंग जर तयार होत असेल आणि दोन्ही मध्ये एकाच ऑर्गॅनिझम म्हणजे पॅरेंट सिंगल आहे तर त्याच्यामध्ये असतील 100% जेनेटिक मटेरियल सिमिलॅरिटी. आणि जेव्हा 100% जेनेटिक सिमिलॅरिटी असेल तर त्यालाच आपण एकमेकांचे म्हणतो क्लोन्स. आणि जेव्हा एकमेकांचे क्लोन्स बनतात तर त्या स्पेसीज असतात आयडेंटिकल स्पेसीज. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पॉइंट ऑफ ऍड वन. इथे ऑड विचारलंय. आता ऑप्शन काय दिलंय बघा. न्यूसेलस, एम्ब्रिओसॅक, मायक्रोपाइल हे तिन्ही पण ऑप्शन काय तर ओव्हिलचे आहेत. आणि एकच पोलन ग्रेन जो आहे तर तो मेल गॅमेट आहे. सो आपला जो ऑड आहे तर तो पोलन ग्रेन. पुढचा बघूया विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन. बडिंग टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन. आता बडिंग कशाचा टाईप आहे तर असेक्शुअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे त्यांनी सांगितलंय. पण आपल्याला विचारलं की कुणामध्ये होतं बडिंग. तर आत्ताच आपण प्रश्न बघितला की ईस्ट मध्ये काय होतं तर बडिंग होतं. स्पायरोगारामध्ये फ्रॅगमेंटेशन होतं. पॅरामोशियम मध्ये बायनरी फ्युजन होतं आणि पेनिसिलियम मध्ये सुद्धा बायनरी फ्युजन होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. बायनरी फ्युजन इज मेनली ऑकरिंग इन. तर बायनरी फ्युजन जे होतं विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्याच क्वेश्चन मध्ये डिस्कस केलं की ते होतं पॅरामोशियम मध्ये. डॉट 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 इज द condition
वेन अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन द गायनोशियम. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर आहे 22 आणि आपल्याला बघायचं आहे अशी कंडिशन ज्याच्यामध्ये अँड्रोशियम जो आहे तर तो मॅच्युअर होतो गायनोशियमच्या अगोदर. मग प्रोटोगायनी म्हणजे इथे गायनोशियम मॅच्युअर होतो, म्हणजे हा तर आन्सर नाही होणार. तो प्रोटॅन्ड्री. येस, प्रोटॅन्ड्री. प्रोटॅन्ड्री म्हणजे काय, तर अँड्रोशियम अगोदर मॅच्युअर होतो, नंतर गायनोशियम होतो. पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, इपी हायड्रोफिली इज अ कंडिशन वेन पोलन ग्रेन्स रीच टू द स्टिग्मा बाय मीन्स ऑफ डॉट डॉट डॉट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे दिलंय इपी हायड्रोफिली. इपी हायड्रोफिली, इपी मीन्स अबव, हायड्रोफिली मीन्स वॉटर. सो वॉटरच्या सरफेसच्या वरती जर मुवमेंट होत असेल एखाद्या पोलन ग्रेनची तर त्याला म्हटलं जातं इपी हायड्रोफिली. आणि इथे आपला आन्सर असणार आहे वॉटर. जर एअर थ्रू जर झालं तर त्याला एनिमोफिली म्हटलं जातं. इन्सेक्ट थ्रू जे होतं तर त्याला एंटेमोफिली म्हटलं जातं. आणि बर्ड थ्रू जे काय पॉलिनेशन होतं तर त्याला ऑर्निथोफिली म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, डॉट 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 इज अ मेकॅनिकल डिव्हाइस टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन इन अ बायसेक्शुअल फ्लावर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय म्हटलंय, मेकॅनिकल डिव्हाइस टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. आता बायसेक्शुअल फ्लावर मध्ये असं काय असतं की ज्याच्यामध्ये ज्याच्यामुळे सेल्फ पॉलिनेशन अवॉइड केलं जातं. तर काय होतं, तर दोन्हीची जी डायरेक्शन आहे तर ती चेंज असते. आणि डायरेक्शन चेंज असणाऱ्या कंडिशनलाच म्हटलं जातं केरकोगॅमी. ओके, हे जर असतं तर हे मेकॅनिकल डिव्हाइस एक प्रकारे जे की सेल्फ पॉलिनेशन जे आहे तर ते अवॉइड करतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, डॉट 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 इज अ टाइप ऑफ पॉलिनेशन इन विच बायसेक्शुअल फ्लावर आर पॉलिनेटेड बाय देअर ओन पोलन ग्रेन्स प्रेझेंट इनसाइड फ्लावर. आता क्वेश्चन खूप छान विचारलाय बघा. बायसेक्शुअल फ्लावर मध्ये जर पॉलिनेशन जे होतं तर ते त्याच्याच पोलन ग्रेनने होतं फ्लावरच्या आतमध्येच. जेव्हा एकाच फ्लावरच्या मध्ये त्याच फ्लावरच्या पोलन ग्रेन कडून त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती जर पोलन ग्रेन ट्रान्सफर केलं जात असेल तर त्याला म्हटलं जातं ऑटोगॅमी. पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, इच मोनोथिकस अँथर कंटेन डॉट 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 पोलन सॅक. तर बघा, डायथिकस अँथर जो आहे, डायथिकस म्हणजे दोन थिका असलेला, दोन थिका म्हणजे दोन चेंबर असलेला. तर याच्यामध्ये किती पोलन सॅक असतात, तर त्याच्यामध्ये असतात चार. डायथिकस मध्ये असतात चार. मग मोनोथिकस मध्ये त्याच्या हाफ होईल. सो मोनोथिकस अँथर मध्ये किती पोलन सॅक असतात, तर ते असतात 2. हा डायरेक्ट प्रश्न होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, द वॉल ऑफ मॅच्युअर अँथर कन्सिस्ट ऑफ डॉट डॉट लेअर. सो मॅच्युअर अँथर मध्ये जे आहेत तर त्याच्या लेयर्स असतात तर त्याच्यामध्ये असतात 4 लेयर्स. त्याच्यानंतर पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो, इच मायक्रोस्पोर मदर सेल डिवाइड डॉट 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 टू फॉर्म टेट्रॅड ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. आता बघा इथे मायक्रोस्पोर मदर सेल दिलंय, म्हणजे त्याला आपण पीएमसी म्हणजे पोलार मदर सेल सुद्धा म्हणतो. आता पोलन मदर सेल जे आहेत तर त्यांचं डिव्हिजन होऊन टेट्रॅड बनतं, म्हणजे हे हॅप्लॉइड बनतात. आता बघा पीएमसी जे असतात तर ते डिप्लॉइड असतात आणि हा इथे दिलंय हॅप्लॉइड मदर सेल. सो डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड बनतं तर त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, मियाटिकली. तो मिओसिस म्हणतो आणि मिओटिकली हे डिवाइड होतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अँड डॉट 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 स्टेज ऑफ अँथर इज रिप्रेझेंटेड बाय ग्रुप ऑफ पॅरेंकायमॅटस टिश्यू सराउंडेड बाय सिंगल लेअर इपिडर्मिस. आता जेव्हा सिंगल लेअर इपिडर्मिस असेल, आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं की टोटल इपिडर्मिस किती लेअर पाहिजे, तर 3 लेअर पाहिजे. तर इथे मात्र सिंगल झाले. सो याला आपण इमॅच्युअर स्टेज म्हणूया अँथरची. त्यानंतर पुढे आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, चूज द करेक्ट स्टेटमेंट. आपल्याला जे स्टेटमेंट विचारले तर ते करेक्ट स्टेटमेंट विचारलंय. सो एम्ब्रियो डेव्हलप इन टू द फ्रूट. ओके. त्याच्यानंतर अपोमिक्सिस इज द फेनॉमिनॉन ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो. त्यानंतर फ्रूट सर्व इम्पॉर्टंट प्रपोगेशन ऑर्गन ऑफ अ प्लांट. आणि खाली दिलंय आयडेंटिकल प्लांट कॅन बी प्रोड्यूस बाय पॉली एम्ब्रिओनी. आणि क्वेश्चन जो आहे तर त्यामध्ये विचारले करेक्ट कुठलं आहे, तर अपोमिक्सिस हा फेनॉमेना आहे एम्ब्रिओ फॉर्मेशन करण्याचा. ओके. सो आपला आन्सर जे होईल तर ते ऑप्शन असेल बी. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, इन विच इज नॉट अ करेक्ट म्हणजे इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलंय फॉर सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. आता बघा इथे दिलंय पेरिकार्प इज डिफरन्शिएटेड इन टू फ्लेशी फ्रूट. द इंटुगमेंट गेट ट्रान्सफॉर्म into the seed coat. Fruit development is triggered by hormone आणि पेरिकार्प इज बेसिकली 2 लेअर.
आता बघा आपल्याला काय दिलंय तर नॉट करेक्ट ऑप्शन असा विचारलेला आहे आणि नॉट करेक्ट ऑप्शन जो आहे तर तो इथे आहे. पेरिकार्प इज बेसिकली टू लेअर. बेसिक टू लेअरनी बनलेला नाहीये पेरिकल, तर 3 लेअरनी बनलेला असतो. त्यामुळे आपला जे आन्सर आहे तर हे आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया. इन डॉट 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 द अनरिड्यूस एम्ब्रिओ सॅक इज डिराइव्ड फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. आता डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल मध्ये जर अनरिड्यूस झालं म्हणजे रिडक्शन झाली नाही डिव्हायजन आणि तरी सुद्धा एम्ब्रिओ सॅक जर बनत असेल तर या कंडिशनला आपण म्हणतो डिप्लोस्पोरी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. फाइंड आउट ऑड वन. ऑड वन म्हणजे चुकीचा, गटात न बसणारा ओळखायचा आहे. तो स्कुटेलम प्रोटेक्ट द सीड इन इमॅच्युअर कंडिशन. पेरिकार्प इज देअर इज अ 3 लेअर. ओव्ह्यूल इज ट्रान्सफर्ड into the seed. The single seed shape cotyledon is called as a scutellum. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, खालचे जे 3 सेंटेन्स आहेत तर हे तिन्ही पण बरोबर आहे. मात्र स्कुटेलम सीडला इमॅच्युअर कंडिशन मध्ये जो आहे तर तो प्रोटेक्ट करतो. हे मात्र याच्यातून ऑड वन आहे. तो पुढचं बघूया. अँटीपोडल सेल अ ग्रुप ऑफ सेल लोकेटेड ऍट द एंड. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर अँटीपोडल सेल जर म्हटलं तर त्याच्या अगोदर आपण एक फिगरच बघूया. सो हा आहे ओव्ह्यूल. तर हा ओव्ह्यूल जो आहे तर त्याला इंटुगमेंट असेल साईडला. सो दिस इज द इंटुगमेंट. इंटुगमेंटचे जर एक इंटुगमेंट असेल तर युनिटेगमिक म्हटलं जातं. 2 इंटुगमेंट असेल तर त्याला आपण बायटेगमिक म्हटलं जातं ओव्ह्यूलला. त्याच्यानंतर इथे असतो फ्युनिकलस. फ्युनिकलसला खाली कनेक्टेड असतो प्लासेंटा. इथे म्हटलं तर हिलम. इथे हा जो असतो तर हा असतो न्यूसेलस आणि न्यूसेलसच्या आतमध्ये इथे बनलेली असते एम्ब्रिओ सॅक. आणि या एम्ब्रिओ सॅक या साईडला असतं अँटीपोडल सेल. इथे असतात फ्री न्यूक्लियस. इथे 2 असतात सिनर्जिड, एक असतो एक न्यूक्लियस. आता बघा इथे सिनर्जिड आहे आणि इथे हा जो एंड आहे तर हा चलायझल एंड आहे आणि हा जो आहे तर हा मायक्रोपायलर एंड आहे. आता तुम्ही सांगू शकता कुठल्या एंडला असतात अँटीपोडल सेल लोकेटेड? येस, चलायझल एंड. पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न. सुक्रोज डॉट 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 पोलन जर्मिनेशन अँड ट्यूब ग्रोथ. तर सुक्रोज काय करतं? सुक्रोज तर एनर्जी मॉलिक्युल आहे आणि म्हणून हे काय करतं तर इंड्यूस करतं. पोलन जर्मिनेशन आणि पोलन ट्यूबची जी ग्रोथ आहे तर तिला इंड्यूस करतं. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. हिअर लाईक प्रोजेक्शन कॉल्ड डॉट 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 विच गाईड द पोलन ट्यूब टुवर्ड द एग सेल. आता हिअर लाईक प्रोजेक्शन जे आहे जे की जनरली सिनर्जिड मध्ये होतं आणि यालाच म्हणलं जातं फिलिफॉर्म ॲपॅरॅटस, जे की पोलन ट्यूबला गाईड करतं की एक कुठे आहे आणि त्याला फ्यूज कसं व्हायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॅरेक्टराइज बाय डॉट 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 ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट फ्युजन होतं, ओके, तर मेल अँड गॅमेटचं काय होतं? फ्युजन होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आणि म्हणून आन्सर जे आपलं आहे तर ते आहे फ्युजन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मार्क ए विचारलाय. बघा विद्यार्थी मित्रांनो इथे ही जी फिगर आहे तर ही फिगर जी आहे तर ती मोनोकॉट सीडची फिगर आहे. मोनोकॉट सीड जनरली मेजची फिगर दिलेली आहे. आता या फिगर मध्ये बघा आपल्याला इथे काय दिलाय ए आणि इथे खाली दिलाय रॅडिकल. तर रॅडिकलच्या अपोजिट म्हणजे स्टेम ग्रो होणारा कोण आहे तर हा फिमेल आहे. म्हणून आपला आन्सर जे आहे तर ते फिमेल. हा डायरेक्ट प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. अशा फिगरचा पण तुम्ही व्यवस्थित स्टडी करून ठेवा की कुठे काय. बघा दुसरा प्रश्न पण तसाच विचारलाय. मार्क ऑफ पोर्शन ए इंडिकेट. सो इथे बघा इथे जर हायपोकोटाईल असेल तर त्याच्यावरती काय असतं तर त्याच्यावरती असतं इपिकोटाईल. म्हणून आपला जे आन्सर आहे तर ते इपिकोटाईल होईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. विच टाईप ऑफ रिप्रोडक्शन डज नॉट गिवन फिगर इंडिकेट. तर ही जी फिगर दिली आहे तर ही कशाची फिगर दिली आहे तर आपल्याला सगळ्याला माहिती ही बुक मध्ये पण दिलेली फिगर आहे आणि ही फिगर कशाची आहे तर ती ग्राफ्टिंगची आहे. कारण याच्यामध्ये डायरेक्टली मेन्शन केलंय स्टॉक आणि सायन. सायन जो आहे तर तो वरचा पार्ट असतो शूटचा पार्ट आणि स्टॉक जो असतो तर तो रूटचा पार्ट असतो आणि जेव्हा हे जॉईन करतात तर एकच प्लांट बनतात. ज्या मेथडला म्हटलं जातं ग्राफ्टिंग, मराठीमध्ये त्यालाच म्हटलं जातं कलम करणे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. द सिंगल शील्ड शेप कॉटिलडॉन इज कॉल्ड. द सिंगल शेप कॉटिलिडॉन जो आहे तर तो स्कुटेलम आहे. आपण मागच्याच एक ऑप्शन मध्ये वाचलं होतं. सो आन्सर आहे स्कुटेलम. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. द प्लॉइडी लेवल इज नॉट द सेम. कुणामध्ये प्लॉइडी लेवल सेम नसते. आता इंटुगमेंटचे जे आहे तर ते डिप्लॉइड असतं, न्यूसेलस पण डिप्लॉइड असतं. त्यामुळे हे ऑप्शन तर होऊ शकणार नाही. रूट टिप आणि शूट टिप दोन्ही पण डिप्लॉइड असतात म्हणजे हे पण ऑप्शन होणार नाही.
सेकंडरी न्यूक्लियस आणि एंडोस्पर्म. सेकंडरी न्यूक्लियस मात्र डिप्लॉइड असतो आणि एंडोस्पर्म सॉरी सेकंडरी न्यूक्लियस जो आहे तर तो डिप्लॉइड असतो आणि एंडोस्पर्म जो आहे तर तो डिप्लॉइड असतो. म्हणजे याच्यामध्ये सेम नाहीये. आणि अँटीपोडल सेल आणि सिनर्जी दोन्हीमध्ये पण हॅप्लॉइड असतं, म्हणजे हे पण आन्सर होणार नाही. सो आपला आन्सर होईल सेकंडरी न्यूक्लियस आणि एंडोस्पर्म. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन्सेक्ट पॉलिनेटेड फ्लावर्स युजली पॉसेस. आता इन्सेक्ट पॉलिनेटेड फ्लावर्स आपल्याला बघायचे आहेत कुठले आहेत, ते कसे पाहिजे. तर जनरली इन्सेक्ट जे आहे तर ते फ्लावरमध्ये नेक्टर खाण्यासाठी जातात. आता नेक्टर खाण्यासाठी फ्लावरमध्ये गेल्यानंतर त्यांच्या बॉडीवरती पोलन ग्रेन स्टिक झाले पाहिजे आणि पोलन ग्रेन जर स्टिक होत असेल तरच ते पॉलिनेशन होऊ शकतं. आणि म्हणूनच आपलं जे ऑप्शन आहे तर इथेच दिले, पहिल्याच ऑप्शन मध्ये दिलं स्टिकी पोलन ग्रेन विथ रफ सरफेस. तर बाकीचे ऑप्शन वाचू. लार्ज क्वांटिटी ऑफ पोलन ग्रेन, लार्ज असले तरी ते काही होणार नाही. त्याच्यानंतर ड्राय पोलन नसले तर त्याच्या बॉडी चिकटणारच नाही, जे ते पण ऑप्शन होणार नाही. लाईट कलर पोलन जर असेल तर ते त्याला फक्त दिसू शकतात पण पॉलिनेशन होऊ शकत नाही, म्हणजे हे पण ऑप्शन नाही आहे. सो आपलं जे ऑप्शन असेल तर ते असेल ऑप्शन 1, स्टिकी पोलन विथ रफ सरफेस. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग टाईप रिक्वायर्ड पॉलिनेटर बट रिझल्ट इज जेनेटिकली सिमिलर टू ऑटोगॅमी. आपल्याला माहित आहे पॉलिनेटर जे आहे तर ते रिक्वायर्ड पाहिजे आणि दुसरं म्हणजे जेनेटिकली सिमिलर पाहिजे. मग असं तर एकाच प्लांट मध्ये होऊ शकतं सेल्फ पॉलिनेटेड फ्लावर. आता सेल्फ पॉलिनेटेड तर इथे त्यांनी ऑटोगॅमी दिले, म्हणजे ऑटोगॅमी आन्सर होऊ शकणार नाही. दुसरा टाईप कुठला राहिला, तर दुसरा राहिला झिटिनोगॅमी. सो आपला आन्सर असेल झिटिनोगॅमी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, इफ डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर इन अ फ्लावर प्लांट इज 12. तर फ्लावरिंग प्लांट मध्ये डिप्लॉइड क्रोमोझोम काय, तर 12 आहे डिप्लॉइड. आणि विच वन ऑफ द फॉलोइंग इज 6 क्रोमोझोम, म्हणजे यांनी काय विचारलंय तर हॅप्लॉइड विचारले कंडिशन. तर एंडोस्पर्म मध्ये तर नाही होऊ शकत कारण इथे ट्रिप्लॉइड असतं, म्हणजे हे ऑप्शन होणार नाही. लीफ मध्ये पण ऑप्शन होणार नाही कारण इथे लिप्लॉइड मध्ये डिप्लॉइड असतं, लीफ मध्ये डिप्लॉइड असतं. कॉटिलिडॉन, कॉटिलिडॉन मध्ये सुद्धा डिप्लॉइड असतं, म्हणजे हे पण ऑप्शन होणार नाही. राहिलं सिनर्जिड, आणि सिनर्जिड मध्ये काय असतं तर हॅप्लॉइड कंडिशन असते, जे आपलं आन्सर जे झालंय तर ते झालंय सिनर्जिड. पुढे बघूया, इन ओव्ह्यूल मिओसिस ऑकर इन. तर मिओसिस कुठे होतं असं विचारलंय ओव्ह्यूल मध्ये. इंटुगमेंट मध्ये तर नाही होत, न्यूसेलस मध्ये होत नाही, मेगास्पोर ऑलरेडी मिओसिस झालेलं असतं. मग मिओसिस होणार कुणामध्ये, होईल मेगास्पोर मदर सेल, ही जी असते तर ही डिप्लॉइड असते. आणि याच्यामध्ये मिओसिस झाल्यानंतर त्याच्यापासून 4 टेट्रॅड बनतो आणि यालाच म्हटलं तर मेगास्पोर. ओके, मेगास्पोर घातल्यानंतर 3 डिजनरेट होतात आणि एकच राहतो, त्याला म्हटलं तर फंक्शनल मेगास्पोर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मॅच द कॉलम. इथे कॉलम आपल्याला मॅच करायचे आहे. एक कॉलम दिलाय स्ट्रक्चर बिफोर सीड जर्मिनेशन आणि दुसरा जो काही कॉलम दिलाय तर त्याच्यामध्ये म्हटलंय स्ट्रक्चर आफ्टर सीड फॉर्मेशन. आता एक सीड फॉर्मेशन होण्याच्या अगोदरचं स्ट्रक्चर आहे आणि दुसरं सीड फॉर्मेशन झाल्यानंतरचं स्ट्रक्चर आहे. काय असेल आन्सर बघूया. तर इथे दिलंय फ्युनिकुलस. फ्युनिकुलस काय करेल, हिलम टेगमेन टेस्टा स्टॉक. येस, फ्युनिकुलस इज द स्टॉक ऑफ द सीड. सीडचा स्टॉक फॉर्म करेल. आता हे तर माहिती आहे, त्याच्यामुळे 2 ऑप्शन लगेच कटले बघा. ए ऑप्शन मध्ये नाहीये, बी ऑप्शन मध्ये नाहीये. सो आपलं ए आणि बी ऑप्शन होणार नाही. आता पुढे बघूया, स्कार ऑफ ओव्ह्यूल. ओव्ह्यूलचा जो स्कार आहे तर त्यालाच हिलम म्हटलं जातं. तो ऑप्शन बी. तो बघा ऑप्शन बी 2 इथे 4 आहे. सो आपलं हे पण आन्सर नाही, इथे आन्सर येईल. पण तरी पण आपण चेक करून घेऊ. सी जे आहे झायगोट. झायगोट काय करतं, तर झायगोट एम्ब्रिओ बनवतो 5, आणि इनर इंटिग्युमेंट जे आहे तर ते एगमन बनवतो. म्हणजे आपलं डीचं झालं 2. सो येस, सी इज द करेक्ट आन्सर. आपले ऑप्शन सगळे मॅच झालेत. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर पुढे बघूया, इन अँजिओस्पर्म एंडोस्पर्म इज फॉर्म बाय. अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये एंडोस्पर्म कशापासून बनतो, तर असा दिलेला आहे क्वेश्चन. सो फ्री न्यूक्लियर डिव्हिजन ऑफ मेगास्पोर, नाही मेगास्पोर मध्ये तर नाही बनत. त्याच्यानंतर पोलार न्यूक्लिया, फक्त पोलार न्यूक्लिया पासून बनत नाही. नंतर काय तर पोलार न्यूक्लिया आणि मेल गॅमेट. यस, पोलार न्यूक्लिया 2 असतात, ज्याला फ्री न्यूक्लियर पण किंवा सेंट्रल न्यूक्लियर म्हटलं जातं, आणि एक मेल गॅमेट. असं येऊन ट्रिपल फ्युजन होतं आणि त्याच्यापासून एंडोस्पर्म बनतो. ज्याच्या अगोदर त्याला म्हटलं तर पीईएन सेल, बाकी ट्रिपलट असेल प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, आणि त्याच सेल पासूनच काय बनेल तर एंडोस्पर्म बनेल. सिनर्जिड आणि मेल गॅमेट पासून पण बनत नाही. तो आपला ऑप्शन करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन नंबर सी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, फॉर सक्सेसफुल ग्राफ्टिंग द स्टॉक अँड सायॉन आर फॉर्म डॉट 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 स्पेसिस. सो स्टॉक आणि सायॉन जे आहे तर ते एकाच स्पेसिसचे पाहिजे का,
की 2 वेगवेगळ्या स्पेसीजचे पाहिजे असा प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे ते दोन्ही पण एकाच स्पेसीजच्या 2 वेगवेगळ्या व्हरायटीचे पाहिजे. सेम स्पेसीज. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे द लोअर मोस्ट सेल ऑफ सस्पेन्सर इज नोन ॲज. आता बघा लोअर मोस्ट सेल फॉर एक्झाम्पल मी हार्ट शेप एम्ब्रिओ काढतो. फॉर एक्झाम्पल दिस इज द अपायकल सेल. अपायकल सेलची लास्ट सेल जी असेल तर तिला आपण म्हटलं होतं होस्टोरियम. यानंतर इथे सस्पेन्सर फॉर्म होतं. सस्पेन्सर फॉर्मच्या खाली जी आहे तर ती अशी ब्रॉड सेल असते आणि हिलाच म्हटलं होतं हायपोफायसिस. तो आपलं जे आन्सर आहे तर ते असेल हायपोफायसिस. त्याच्यानंतर पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो. मेन्शन टाईप कंडिशन वेन पोलन ट्यूब एंटर इंटू द ओव्ह्यूल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे या मायक्रोपायलर एंड मधून जाणारी पोलन ट्यूब आहे आणि मायक्रोपायलर एंड मधून जर जाणार असेल तर याला म्हटलं तर पोरोगॅमी. जर या चलायझल एंड कडून आली असती तर याला म्हटलं तर चलायझोगॅमी आणि इन बिटवीन चलायझल एंड अँड मायक्रोपायलर एंड जर या साईडने जर एंट्री करत असेल तर त्याला म्हटलं तर मेसोगॅमी. सो इथे आपल्याला मायक्रोपायलर एंड कडून दाखवलंय म्हणून आपलं जे आन्सर आहे तर ते होईल पोरोगॅमी. तर विद्यार्थी मित्रांनो इथे पण या चॅप्टरचे सगळे प्रश्न जे अतिसंभाव्य होते तर ते आपण इथे डिस्कस केलेले आहेत. तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ते आवडले असेल तर तुम्हाला आणखी काही व्हिडिओ पाहिजे असेल असेच ज्यामध्ये आपण प्रश्न डिस्कस करू तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. हॅपी लर्निंग.